तुकाराम. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलं अचलं सर्वदेहि साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. नमामि सद्गुरु शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्देशम् आनन्दीवल्लभं सद्गुरु सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवापनापनाम्. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरे. मी कलाकुसरी कायुजनेने बोलतो वचने अतिभाविका, एका जनार्दनी तुमचा दास त्याचे आस पुरवावी. सर्व संतांना वंदन, सद्गुरूंना वंदन. आपणा सर्वांना वंदन करून आजच्या चिंतनाला आपण प्रारंभ करतोय. मागच्या चिंतनामध्ये आपण 250 नंबरच्या ओवीपर्यंतचं चिंतन केलेलं होतं. आज आपण 251 नंबरच्या ओवीत माऊली काय बोलतात याचं वर्णन आपण बघणार आहोत. मूळ श्लोक जो आहे त्या श्लोकाचाही विचार आपण करतो. काम येश क्रोध येश रजोगुण समद्भवा महाशनो महान पापमान विद्येनिहिम वैरिनम. अशा श्लोकावरती, या श्लोकावरती आपलं चिंतन चालू आहे. 250 नंबरच्या ओवीमध्ये माऊली बोलतात की सत्य जे होतं त्या सत्याचा भोगसा काढिला, मग असत्य तृणकुटा भरला. तृणकुटा शब्दाचा अर्थ आहे गवतापासून तयार केलेला कूट जो असतो, तृणकूट म्हणजे त्याला पेंडा भरणं म्हणतात. असे काही प्राणी असतात, हुबेहूब दिसतात. कातडीवर तरी प्राण्याची असते, पण आतमध्ये जे असतं ते सगळं पेंडा भरलेला असतो, गवतापासून तयार केलेला असतो किंवा लाकडाचा भोगा असतो. असे काही प्राणी आजही आपल्याला कुठल्या तरी एखाद्या संग्रहालयामध्ये बघायला मिळतात की जे हुबेहूब दिसतात. तसं या कामक्रोधामुळं ते कामक्रोध तरी आतमध्ये असतात आणि वरती मात्र सत्याचं आवरण असतं, दिसतं तसं. खरं पाहायला गेलं तर काहीच नसतं. पण इथं माऊली बोलतात त्यांनी धर्मनीती नावाचं जे सत्य आहे, जे सदाचार सुविचार जे आहेत त्या सुविचारात तो खरेपणा जो आहे तो खरेपणा काढून टाकला. सत्याचा भोगसा काढला म्हणजे त्याचा कोतळा बाहेर काढला. आता कोतळा कोणता बाहेर काढला तर धर्मनीतीचा कोतळा बाहेर काढला. आणि असत्य असलेली गोष्ट जी आहे ती असत्य खरं मानायला लावते. कोण? काम आणि क्रोध जे दोन आहेत. म्हणून काम क्रोधानं तो प्रसिद्धीस आलेला आहे, तो दंभ आहे त्यामध्ये. कारण खरं काय त्यामध्ये नसतं. दंभ कशाला मस्त म्हणतात? जे नसतं ते दाखवलं जातं त्याला दंभ म्हणतात. आणि इथं जे नाही म्हणजे धर्मनीती तेवढी काढलेली आहे आणि वर मग शिल्लक काय आहे? फक्त सांगाडा शिल्लक आहे. सत्यरूपात फक्त सांगाडा शिल्लक आहे. आणि त्या सांगाड्याचा उपयोग का होत नाही याला कारण, हे पोखरायला कारण कोण असेल तर हे कामादी सगळे शत्रू जे आहेत, षडरिपू ज्याला आपण म्हटले, त्यांच्यामुळं त्यातल्या दंभाचा एका उल्लेख केलेला आहे. भ्रांतीचा उल्लेख मागच्या वेळा केला, अहंकाराचा उल्लेख अगोदरच्या ओळीमधून माऊलीने केलेला आहे. तसं तृष्णा, अहंकार, दंभ, दर्प, मद, मत्सर, द्वेष, कामना ही सगळी भावंडच आहेत. एकमेकाचे खूप जवळचे नातलग आहेत, एकमेकांना सहकार्य करत असतात. म्हणून काम आणि क्रोधाला प्रसिद्धी साधणारा कोण असेल तर तो दंभ आहे, असं माऊली 250 नंबरच्या ओळीमध्ये सांगतात. म्हणून म्हणतात ते जेने सत्याचा भोगसा काढला. सत्य जे होतं ते सत्य लयाला गेलं, सत्य टिकलं नाही. सत्याला झाकण्याचं काम कुणी केलेलं आहे पुढच्या एका श्लोकामध्ये आपण बघणार आहोत. तर या सत्याला झाकण्याचं काम हा काम आणि क्रोधवादी जे शत्रू आहेत ते शत्रू करत आहेत. आणि त्यामुळे इथं म्हणतात दंभ हा जो आहे तो खरेपणापासून घेऊन जातो आणि नसतं ते दाखवायला भाग पाडत असतो. आपण नसतो ते लोक मिरवत असतात. आज आपण जर बघितलं समाजामध्ये जे नसतं तेच दाखवण्याचा प्रयत्न चालू असतो.
ज्यावेळी दाखवावं लागतं त्यावेळी ते नसतं. मी सुखी आहे म्हणून सांगावं लागतं, कारण तो सुखी नसतो. कारण सुखी असलेला मी सुखी आहे म्हणून सांगणारच नाही. बरेच वेळा बघा, ज्यांच्याकडं थोडेफार काहीतरी असतं ते म्हणतात आम्ही श्रीमंत आहोत, आमची नातलग एवढी श्रीमंत आहेत, आमच्याकडे एवढी प्रॉपर्टी आहे. पण जो खरा श्रीमंत असतो तो खरा श्रीमंत म्हणतो तू दाखवतच नाही. तो म्हणतो दाखवल्यामुळं काय होईल, कदाचित आणि हे मागायला माझ्याकडे येतील. त्याच्यापेक्षा तो म्हणतो माझ्याकडे काही नाही आहे. कशी गंमत त्यांनी विचाराचा एक वेगळं विडंबन आहे बघा, की आपल्याकडे जे नसतं ते दाखवायची इच्छा ज्यावेळी होते त्यावेळी दंभ आपल्यात आलेला आहे असं समजायचं. आणि याला कारण काय असेल तर पाठीमागं काम क्रोधाचं कारण आहे, मद मत्सर लोभाचं कारण आहे, मोहाचं कारण आहे, भ्रांतीचं कारण आहे, तृष्णा आशेचं कारण आहे. आणि म्हणूनच त्यातून हे सुचणारे विचार आहेत. काहीतरी दाखवायचं असतं, काहीतरी नसलेल्या गोष्टी सांगायच्या असतात. आणि त्यामुळं बरीचशी माणसं जी बडबडी होतात, आता इतका का हसायला, काही जण आत इतकी दुःखी असतात आणि वर म्हणून ते जास्त हसत असतात. काही जणांच्या बाबतीत असं घडतं. काही माणसं हसणारीच असतात, ते आनंदी असतात, प्रसन्न असते. पण आपण प्रसन्न आहोत हे दाखवण्यासाठी नसलेलं हसू काढायची काही गरज लागत नाही, ते चेहऱ्यावर स्पष्ट दिसत असतं. त्यामुळं असं जे बोललं जातं किंवा केलं जातं की जे नसतं त्यावेळी बरीचशी माणसं दुःखी जी असतात ती अधिक हसत असतात, मुद्दाम मोठ्या मोठ्यानं हसत असतात. असं काही माणसांच्या बाबतीत घडतं बरं काय, की दुःखी असतात पण हसल्यामुळं लोकांना नाटक करून सांगत असतात. हा त्यातला मूळचा दंभ आहे. आणि हा दंभ जोपर्यंत आपल्याला आतमध्ये आहे तोपर्यंत खरं जे सत्य आहे ते सत्य मी स्वीकारलं नाही, मी त्या सत्याशी प्रामाणिक नाही असा त्याचा अर्थ आहे. सत्य भगवंत आहे आणि सत्य माझ्या अंतरंगामध्ये हृदयामध्ये राम असं माऊली म्हणतात. याचा अर्थच असा आहे की सत्य जे आहे ते सत्य आतमध्ये आहे. पण हिथंच माऊली म्हणतात सत्याचा भोगसा काढेला. जे सत्य आहे, सुविचार आहेत, सदाचार आहेत, हे सदाचार समाजामधले आणि माणसाच्या वृत्तीतले घालवायला कारण कोण असेल तर हा काम आणि क्रोध आहे. त्यामुळे काम क्रोधादी मदमत्सरादी जे षडरिपू आहेत या षडरिपूंचा मुळातून नाश झाल्याखेरीज हे दंभासारखे वर मिळणारे जे अंकुर आहेत किंवा त्याच्या फांद्या आहेत बरं काय, दंभ आशा तृष्णा ही त्याला फुटलेली पालवी आहे. मुळचा काम क्रोध हाच वृक्ष आहे. जोपर्यंत ह्या कामक्रोधाच्या वृक्षाचं समूळ उच्चाटन होत नाही तोपर्यंत ह्या फांद्या तोडून फांद्यांना छेद करून काही उपयोग होत नाही. खूप वेळा आपण हे करण्याचा प्रयत्न करतो की दंभ हा घालवावा, अहंकार घालवण्याचा प्रयत्न करत असतो, पण हे वरवरचे उपाय झाले. मुळात ज्यांना खरंच दंभ घालवायचा आहे त्याने मुळाशी म्हणजे कामाशी भेटलं पाहिजे. कामना जी इच्छा आहे त्या इच्छेतून सगळं निर्माण होते. संकल्प असतात त्या संकल्पातून निर्माण होतं. म्हणून 250 नंबरच्या ओवीमध्ये माऊली म्हणतात की सत्याचा भोगसा काढिला आणि असत्य तृणकुटा भरिला, तो दंभ रुडविला जगी ही. जगामध्ये त्याला मोठं स्थान प्राप्त झालं आणि धर्मनीती जी होती त्यातला खरेपणा काढून त्याऐवजी त्यात असत्य भरलेलं आहे. म्हणजे धर्मनीतीला कृत्रिम आकार आणला, ती कृत्रिमता आहे. अकृत्रिम जगताच येतंय माणसांना. अकृत्रिम नैसर्गिक ज्याला जगता येतंय त्यांचं जीवन आनंदही असतं, त्याला काही दाखवावं लागत नाही किंवा माझं खोटं रूप दिसेल याची भीती नसते. ज्यांना खोटंच दाखवायचं असतं ना त्यांना भीती असते की माझ्या इमेजला धक्का लागण्याची शक्यता आहे. कारण समाजामध्ये एक इमेज तयार केलेली असते, मी असा आहे, आणि समजा त्यातलं खरापणा कुणाला तरी कळू नये म्हणून दुसरी इमेज तो तयार करत असतो. हा दंभ वाढत 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 जगामध्ये जातो. आता 251 नंबरच्या ओवीला आपण सुरुवात करतोय, त्यामध्ये तेच वर्णन आहे बघा. साध्वी शांती नागविली मग माया मांगी शृंगारली, ती करवी विटाळली साधू रंदे. सज्जनांना कसं विटाळलेलं आहे किंवा सज्जनांचा कसा घात केलेला आहे याचं वर्णन ह्या ओवीमध्ये माऊली करतात. सत्शील असलेल्या धार्मिक आध्यात्मिक शांतीला नागवी केली म्हणजे तिचं वस्त्रहरण केलं. साध्वी शांती नागविली मग माया मांगी शृंगारली. आणि कुणाला नटवलं, शृंगार कुणाला केला तर मायेला वस्त्रालंकाराने नटवलं. त्याला मांगीन शब्द वापरला. मांगीन म्हणजे नीच दर्जाचे लुटारू व्यक्तीचं वर्णन करण्यासाठी तो शब्द वापरतात. वास्तविक त्या शब्दाचा कुठल्या जातीशी संबंध नाही, त्याच्या असणाऱ्या वृत्तीशी संबंध आहे.
जी वृत्ती जी आहे लुटारूपणाची, लुबाडण्याची वृत्ती जी आहे, ओरबाडून घेण्याची जी वृत्ती आहे, त्याला मागच्या वेळा मांग शब्द वापरला होता. इथं मांगीन शब्द का वापरलाय तर साध्वी हे स्त्रीरूप शब्द वापरलेला आहे. साधूचं स्त्रीलिंगी रूप साध्वी आहे. साधू हे पुरुष रूप आहे, शब्द आहे, आणि साध्वी हे स्त्री रूप आहे, स्त्रीलिंगी रूप आहे. इथं स्त्रीलिंगी रूप वापरलं म्हणून इथं मांगच्याऐवजी मांगी शब्द वापरलेला आहे, बाकी काय नाही. पण याचा अर्थ वृत्तीशी आहे, मात्र जातीशी नाही, हे लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे. अगदी चांगल्या चांगल्या जातीमध्ये जन्मलेले लोकसुद्धा असा दुर्व्यवहार म्हणजे लुटारूपणाची वृत्ती त्यांच्याकडेही असते. याचा अर्थ काय? जातीशी त्याचा संबंध नाही, वृत्तीशी आहे. माऊली सुद्धा माणसाच्यातली वृत्ती बदलण्याचा प्रयत्न करतात. कुठल्या माणसाला जे खळांची व्यंकटी सांडो असा एक पसायदानामध्ये शब्द आहे. जे खळांची खळ म्हणजे कोण? दुर्जन लोकांची व्यंकटी म्हणजे त्यांची दुर्वृत्ती जी आहे, दुष्ट वृत्ती आहे, ती सांडो. वृत्ती जाऊ दे त्यांची दुष्ट वृत्ती, खळ जाऊ म्हणजे त्या खलनायकांचा नाश व्हावा, दुष्ट लोकांचा नाश व्हावा, असं माऊलींचं बोलणं नाही. आणि त्यावरून एक गोष्ट लक्षात येते की मांगी शब्द जो वापरलेला आहे तो वृत्तीच्या संदर्भात वापरलेला आहे. आणि ही मांगी कोण शब्द वापरली? वृत्ती. मायारूपी मांगीन सजविली, शृंगारली. आणि नागवलं कुणाला? ही शांती जी आहे ती साध्वी आहे. साधू पुरुषांचं लक्षण शांती आहे, आणि तशी ती साध्वी शांती शब्द वापरलेला आहे माऊलीने. अलंकार कसा वापरलाय बघा, आणि त्याला उपमा कशा दिलेल्या आहेत. शांतीला साध्वी म्हणतात ते, आणि साध्वी शब्दाचा अर्थ आहे साधूची लक्षणं धारण केलेली स्त्री, ती शांती. तिला वरबडलं, तिच्यावरले सगळे अलंकार जे आहेत ते काढून घेतले. म्हणजे अलंकार कोणते आहेत? समाधान, तृप्ती आहे, शांतता आहे, असे जे अलंकार आहेत, संतुष्टता आहे, हे सगळे अलंकार तिच्याकडनं काढून घेतलं. आणि ते कुणाला नेऊन घातलं? वास्तविक तिला शोभत नाहीत, पण तिला नेऊन घातलं कुणाला? ती जी मायारूपी जी मांगीन आहे ती शृंगारली. ही वाईट वृत्ती जी आहे तिला फोपवण्याला, मदत करण्याला कारण कोण असेल तर कामादी शत्रू आहेत. काम येश, क्रोध येश, रजोगुण समुद्भवा. या शब्दाचा अर्थ आपण बघायला लागलोय. माऊली म्हणतात साध्वी शांती नागविली, मग माया मांगी शृंगारली, तिये करवी विटाळली साधू वृंदे. आणि तिच्या वस्त्रालंकारणी मायारूपी मांगणीला सजवले, आणि तिच्याकडून म्हणजे मायेकडून पवित्र साधू समाजाला विटाळून टाकलं. विटाळून टाकलं म्हणजे सुद्धा साधू सत्पुरुष विचारवंत सज्जन आहेत, त्यांच्यावर सुद्धा मोहिनी टाकण्याचं काम या मायेनं केलेलं आहे. त्यांना मोहात कधी कधी पाडलेला आहे. त्यानं क्रोध नसत्याला क्रोध आणायला लावलेला आहे. त्यांच्या इच्छा नसताना सुद्धा शेवटच्या क्षणाला त्यांच्यामध्ये इच्छा निर्माण केलेली आहे. जड भरताचं उदाहरण भागवतामध्ये आलेलंच आहे बघा. त्याचे किती जन्म त्याला घालवावे लागले. कळत होतं त्याला हा माझा कितवा जन्म आहे, मी आता पोचलोय तिथपर्यंत मोक्षापर्यंत, तरी सुद्धा शेवटच्या क्षणाला काही वेळा घात झाला. कारण आहे आसक्ती किंवा इच्छा. ती हरणाच्या पाडसाची इच्छा त्याची शेवटची आहे, की त्या पाडसाची इच्छा म्हणजे ते पाडस त्याच्यासमोर त्याला सोडून जावं लागतं मृत्यूच्या समयी, आणि त्याच्यातच त्याचं मन गुंतलेलं होतं. म्हणून त्यासाठी परत जन्माला यावं लागलं, कारण ती शेवटची त्याची इच्छा होती. इच्छाच माणसाला जन्म घालते, अन्य कोणीही नाही. कर्म शब्दाचा अर्थ आहे कर्मातून, इच्छेतूनच कर्म निर्माण होतात. कर्म का करतोय आपण? कर्माची प्रवृत्तीच निर्माण व्हायला कारण. म्हणजे कर्म कोणतं? जे फलासक्तीने केलेली जी कर्म असतात ती फलासक्तीमध्येच इच्छा दडलेली आहे, आणि इच्छेतूनच कर्म घडतात. आणि अशा इच्छेतून घडलेल्या कर्मातूनच प्रारब्ध संचित तयार होत असतं, ते जन्माला घालत असतं. आणि म्हणून विचार जर इथं केला तर इथं साधू वृंदांना सुद्धा कधी कुठल्या ठिकाणी कुठली इच्छा होईल सांगता येत नाही. एक 50 वर्ष वारकरी संप्रदायाची दीक्षा घेऊन सतत पायी वारी, पायी दिंडीतून जाणारी आजीबाई शेवटच्या क्षणाला, म्हणजे हे पाहिलेलं उदाहरण सांगायला लागलोय तुम्हाला मी, की त्यामध्ये शेवटच्या क्षणाला जेव्हा ती मृत्यू समयाला होती त्यावेळी माणसं विचारतात तुला काय खावंसं वाटतंय, आणून देऊ काय? ती म्हटली मला मासं शिजवून आणून खायचं आहेत, माझी इच्छा आहे.
50 वर्ष वारकरी वारीतून दिंडीतून पायी वारी केलेली, कशी इच्छा कुठं दडून बसलेली असते आणि कशी नागवती बघा ही साध्वी शांती नागविली. वस्त्र त्यांच्यावरली वस्त्र हरण करतात ती, हे शतविपू आहेत ना, ते वस्त्र हरण करतात साधू पुरुषांचं सुद्धा. त्यामुळे शांततेचा ही शांती जी आहे ही शांती संपवली त्यांनी, साध्वी शांती नागवली आणि मग माया मांगी शृंगारली, तिला शृंगार सगळा करून दिला. त्यामुळे आता जे दिसतंय ना हे असत्यच आहे, सत्याची कपडे घालून फिरतं. माया दिसत नाही का माहिती आहे काय, तर तिनं कपडे घातलेत साध्वीची. हे दृष्टांताचा खोलातला अर्थ आहे. साध्वीची कपडे घालून माया फिरते बाहेर, कुणाला कळणार आहे ती माया आहे म्हणून. मायेचं स्वरूपच कळत नाही. त्याला ज्यानं ती निर्माण केली त्याच्याकडेच ती मागणी करावी लागते की तिचं खरं स्वरूप मला दाखव रे बाबा. या संसाराचं खरं स्वरूप कोण दाखवेल? ज्यानं हा संसार निर्माण केला, सृष्टी निर्माण केली, तो सृष्टी करताच फक्त या संसाराचं खरं स्वरूप दाखवू शकतो. पण ते खरं स्वरूप दाखवायची इच्छा आपण केली पाहिजे त्याच्याकडं, फक्त तेवढीच इच्छा करावी. देवा मला या संसाराचं खरं रूप दाखव, देवा मला तुझं खरं रूप मला दाखव. दोन्ही रूप आहेत, कुणाचं जरी खरं रूप एकाचं कळायला पाहिजे. एकदा मायेचं जरी खरं रूप समजलं तरी ठीक आहे, एकदा देवाचं जरी खरं रूप समजलं तरी ठीक आहे. देवाचं खरं रूप समजलं तर मायेच्या नादाला लक्षात जाईल, आणि मायेचं खरं रूप जर असं आहे हे समजलं, लुटारू आहे, कामक्रोधाने भरलेले आहे असं जर समजायला लागलं तर त्याच्या नादाला कशाला लागेल? आपल्याला खरा संसार प्रपंचाची ओळखच झाली नाही. परमपूज्य खंदारकर महाराज म्हणतात, आपण म्हणतोय मी प्रपंचाला जाणलं, मला देवाला काय, देव काय मला कळत नाही, मला देवाचं काय माहीत नाही, मला परमार्थ कळत नाही, मला अध्यात्म कळत नाही, पण मला प्रपंच कळतो. प्रपंच कळतो म्हणणाऱ्यांना तरी प्रपंच चांगल्या रीतीनं कधी कळलाय? खऱ्या अर्थानं कळलाय का तो प्रपंच? खरी ओळख झाली आहे काय प्रपंचाची? तो नाशवंत आहे, तो मिथ्या आहे, तो परिवर्तनशील आहे, तो अशा अर्थानं तो समजलाय काय कधी? नाही. मग समजलाय कशाला म्हणायचं आपण? मला प्रपंच कळतो, काहीच कळत नाही. प्रपंचही कळत नाही आणि प्रपंच खरा कळाला असताना तर देव कळायला काय अडचणच नाही. खरा प्रपंचच कळत नाही कसा आहे तो. इतका आहे की तो कपडे घालून फिरतो खोटेची, आणि खोटेची कपडे घालून फिरल्यामुळं मला तो खरा भासतो. त्यामुळे मुलं बाळं मलाही माझा आधारच वाटायला लागतात, कारण खोटी कपडे घालून ती फिरत असतात माझ्यासमोर. नातवंडांचा मला आधार वाटतो, लोकांचा नातलगांचा मला आधार वाटतो, सोन्या नाण्याचा आणि प्रॉपर्टीचा आधार वाटतो. याचं कारण आहे, आधार वाटायला कारण त्यांच्या भोवतीचे आवरण आहे. त्या आवरणामुळे काय कळतच नाही ना. पुढचा श्लोक आपण आता बघणारच आहोत आवरणाचा, की तो पुढे आहे की ते आपल्याला आतली काय गोष्ट खरी आहे ती समजतच नाही. आणि म्हणून त्यासाठी इथं म्हणतात की साध्वीची कपडे घालून माया फिरायला लागली. माया आहे ही कळेलच कशी सांगा बघू. शृंगारच केलाय तिनं, आणि त्या शृंगाराला, मोहाला सामान्य तरी बळी पडतातच, पण साधना करणारे सुद्धा बळी पडतात. म्हणून साधू वृंद विटाळली शब्द वापरलाय माऊली. साधू वृंदांना सुद्धा विटाळून टाकलं. साधू वृंदांना म्हणजे मागची सुद्धा उदाहरणं आपल्याला भागवतामध्ये, पुराणामध्ये खूप बघायला मिळतात की अशा साधू पुरुषांना सुद्धा कसा त्रास या मायेचा झालेला आहे. त्यामुळं साधू पुरुषाचं वर्णन करताना त्यांच्यामध्ये असलेली लक्षणं कशी असतात बघा, अतिशय चांगली. एका श्लोकानं एक वर्णन केलेलं आहे बघा. धैर्यम यश पिता क्षमाच जननी शांती चिरम गेहिनी. एक साधू पुरुषांचं वर्णन करणारा हा श्लोक आहे बघा. धैर्यम यश पिता क्षमाच जननी आणि शांतिचिरम गेहिनी, 2-3 शब्द वापरलेला आहे बघा. ज्याचा पिता धैर्य आहे, धैर्य हा शब्द फार मोठा आहे बरं का. धैर्य म्हणजे कुठून तरी एखाद्या टेकडीच्या कोपऱ्यावर जाऊन सेल्फी घेणं हे धाडस त्याला म्हणत नाहीत बरं का. धैर्य म्हणायचं ज्याला प्रपंचाबद्दल घडणाऱ्या सगळ्या गोष्टीची तितिक्षा आहे त्याला धीर पुरुष म्हणतात. धीरम शब्द वापरलाय मागच्या दुसऱ्या अध्यायामध्ये आपण बघितलाय. धीर पुरुष म्हणायचा कुणाला? की ज्यानं या प्रपंचाच्या आक्रमणाला सामोरं जातोय तो, आणि हे आक्रमण स्वतः थोपवतो, त्याचा आपल्यावरती परिणाम होऊ देत नाही, तो म्हणायचा धीर पुरुष. आणखीन एक तुकाराम महाराज वर्णन करतात बघा. नम्र झाला भूता तेने कोंडिले अनंता, हेची शूरत्वाचे अंग दारी कोंडीला श्रीरंग. जो सगळ्या भूतमात्राशी नम्र होतो तो धाडशी असतो. इथं साधू पुरुषाचं वर्णन करताना तेच वर्णन केलेलं आहे. धैर्य म्हणजे ज्याचा पिता धैर्य आहे,
धाडस हा ज्याचं वडिलाचं नाव धाडस आहे त्याच्या आईचं नाव क्षमा आहे. क्षमाच जननी शब्द कसा वापरलाय बघा. हे साधू पुरुषांचं वर्णन आहे. त्याची आईचं नाव आहे क्षमा, माफ करणं. आणि त्याची जी बायको आहे गृहिणी ती चिर शांती. काय श्लोक सुंदर आहे बघा. धैर्यम यश पिता क्षमाच जननी शांतीच चिरम गेहिनी. त्याची चिर शांती ही त्याची गृहिणी आहे. असा जो आहे अशी म्हणजे साध्वी पुरुष, साधू पुरुष म्हणतात. मग ते साधू पुरुषांना सुद्धा त्यांनी विटाळलेला आहे. म्हणजे साधू पुरुषाकडनं असणारा क्षमा गुण सुद्धा काढून घेतलेला आहे. दुर्वास ऋषी सारखांचं उदाहरण बघून बघा. काय क्षमा केली कुठल्या गोष्टीला त्यांनी कुणाला काय बघा नाही. सगळ्यांना शाप, रागाच्या भरामध्ये सगळ्यांना शाप. विश्वामित्राच्या बाबतीत तसं झालं. अगोदर फसवलं रंभेनं काय मेनकेनं, त्यावेळी कामामध्ये अडकला. जेव्हा नंतर रंभा आली, अगोदर मेनका मला वाटते, नंतर रंभा आली. रंभा आल्यावर हा सावध झालेत विश्वामित्र. नाही म्हणजे मागच्या वेळा मेनकेनं मला फसवलंय, आता फसायचं नाही. मग आता फसायचं नाही तर तिचं हावभाव बघायला लागलेत. हावभाव बघून यांना राग आला. माझ्या पुढ्यात हावभाव करतेस, तुला शाप देतो. रंभा म्हटली मला हेच पाहिजे होतं, तुमच्याकडून शापच पाहिजे होता. शाप म्हणजे क्रोधामुळे शाप झाला ना. आता क्रोध आला. मागची 25 वर्षे कामानं घालवली आणि पुढची 25 वर्षाची तपस्या क्रोधानामुळे गेली. म्हणजे शाप द्यावाच येत. हे धैर्य पुरुष, धैर्य कुठं निघून जातं, क्षमा कुठं निघून जाते, त्याला कारण काम आणि क्रोधाचा प्रभाव आहे. जेव्हा कामक्रोधाचा प्रभाव पडतो ना त्यावेळी या धीर पुरुषांना सुद्धा त्यांची मती चलित होते. आणि चलित करण्याचं काम ही साध्वी ही जे माया जी आहे ना, माया मांगी जी शब्द वापरलाय ना, ही दुष्ट स्त्री जी आहे, दुष्ट स्त्री आपण म्हणूया. मांगी म्हणजे काय, दुष्ट स्त्री जी आहे ती दुष्ट स्त्री शृंगार करून येते साध्वीचा आणि दिसतच नाही काय. त्यामुळे साधू रंगांना सुद्धा घोटाळ्यात पडतात असं वर्णन त्यामध्ये केलेलं आहे. आता इथं साध्वी शांतीचं वस्त्रहरण केलेलं आहे. साधं उदाहरण महाभारतामधलं सुद्धा आहे. द्रौपदीचं वस्त्रहरण हे साध्वीचंच वस्त्रहरण आहे ना. आणि त्यामध्ये काम क्रोधाचे प्रतीक असणारे दुर्योधन आणि दुःशासन आहेतच की. कुणी नागवलं तिला तर दुर्योधन आणि दुःशासनानं नागवलं. अगदी अशा ऋतुकालामध्ये असणाऱ्या स्त्रीला सुद्धा केसाला धरून फरफटत राजदरबारात आणणं हे दुःशासनानं केलेलं दुष्ट कार्य कशाचं प्रतीक आहे, कामाचं प्रतीक आहे. आणि हे राग व्यक्त करणारा दुर्योधन जर आहे, अहंकारानं भरलेला दुर्योधन आहे, हे ते कामाचं प्रतीक आहे, क्रोधाचं प्रतीक आहे. म्हणजे काम आणि क्रोधानंच द्रौपदी रूपी साध्वी नागवली. आता वरून आपण दुसरी उपमा देऊन करूया. त्याचा मूळ दृष्टांत साध्वी नागवली असा शब्द माऊली वापरतात. पण द्रौपदीच्या वस्त्रहरणातून एक गोष्ट आपल्याला लक्षात येते की दुर्योधन आणि दुःशासनी जे आहे हे काम क्रोधातच स्वरूप आहे. आणि त्यांनी या जीवरूपी साधूला किंवा साध्वी नागवली शब्द कुणाला तर जीव रूपाला. पांडवांना सुद्धा नागवलं त्यानं. पांडवांना नागवलं म्हणजे अडकून ठेवलं मोहामध्ये. मोह त्याचं स्वरूप आहे. द्यूत खेळायला कुणी लावलं, मोहात पाडलं कुणी. एवढा मोठा युधिष्ठिर ज्ञानी होते, पाचीच्या पाची पांडव ज्ञानी होते, भगवंताच्या सहवासामध्ये होते, तरी मोहाला बळी पडले. म्हणून इथे म्हणतात विटाळली साधू रंदे. साधू रंगांना विटाळण्याचं काम हा मोह काम क्रोध करत असतो. कधी मोहात पडले काय कळतच नाही. त्यांना वाटलं द्यूत खेळूया की, बसून काय करायचं. अरे पण लावतोच काय, बायको पणाला लावलीस, राज्य तरी गेलं, आता बायको पण पणाला लावलीस. त्यासाठी 12 वर्षे वनवास घेतला. किती मोहामुळं. साधू रंदे विटाळली शब्द वापरतात त्यासाठी. म्हणजे मोहात अडकून द्यूत खेळायला लावलं आणि शांतीची विटंबना केलेली आहे. आणि या मायेला मात्र काय केली, सजवलेलं आहे. शृंगारली मांगी, शृंगारली शब्द वापरलेला आहे. आपल्याला बहुतेक हा दृष्टांत लक्षात आला असेल. शांतपणे अजून परत त्याच्यावरती नंतर फार तर थोडंसं चिंतन करा. आपण जे बोलायला लागलोय, आपण चिंतन करायला लागलं तर आणखीन काहीतरी सुचेल. हे थोडं चिंतनाला प्रत्येकाच्या काही मर्यादा असतात. आपणही चिंतन करा. माया मांगी शृंगारली. मांगी शब्द का वापरलाय, साध्वी शब्द का वापरलाय, शृंगार शब्द वापरलेला आहे. नागवणे आणि शृंगारणे दोन विरोधार्थी शब्द माऊलीने वापरलेला आहे. माऊलींचं व्याकरण आणि त्यांची भाषेची रचना ही अगदी फार उच्चतम अशी आहे. आजपर्यंतच्या जन्मलेल्या कुठल्याच कवीला इतके अलंकार आणि व्याकरण वापरता आलेलं नाही बरं का, कुठल्याच कवीला.
कुठलीही आपण ग्रंथ जरी वाचला तर एवढी जी रचना आहे ना अलंकारिक भाषेत केलेलं काव्य जमलेलं नाही. माऊलींची प्रतिभा उच्च दर्जाची होती. म्हणूनच असा एखादा कवी उलटी शब्द एकाच ओवीमध्ये नागवली शृंगारली शब्द वापरतो. आठवण विसरण हे दोन्ही शब्द एका ठिकाणी वापरणं हे माऊलीच्या प्रतिभा शक्तीचा एक प्रकारचा आविष्कारच आहे. हे तर बघायला आपल्याला मिळतो. म्हणून म्हणता तिये करवी विटाळली साधू वंदे. कुणाचा आधार घेतो तर हे मायेचा आधार घेऊन काम क्रोध अशा प्रकार करतात की साधू पुरुषांना साध्वी स्त्रियांना नको त्या गोष्टीच्या भरात पाडून मोहात पाडून नको नको ती दुष्ट कृत्य करायला लावतात. आणि म्हणून त्याला कारण कोण? काम येश क्रोध येश रजोगुण समुद्भवा. दुसरा कारणच काही नाही. रजोगुणाला आपण काबूत ठेवावं म्हणजे सात्विक वृत्ती वाढवावी म्हणजे काम क्रोधाला कुठेतरी पायबंद घालता येईल. दंभाला मोहाला अहंकाराला आपल्याला पायबंद घालता येईल. पण रजोगुणच संपवत हळूहळू आणला पाहिजे. संपवणे शब्दाचा अर्थ आहे त्याला खाली ठेवणे आणि वर सात्विक वृत्ती जोपासणे. त्यासाठी सतत स्तोत्र वाचन नामाचा भडीमार तत्वचिंतन जे वेदांत शास्त्र आहे त्याचा अभ्यास सतत करत राहणं सतत सत्संगतीमध्ये असणं या सगळ्या गोष्टीचा प्रभाव म्हणून सात्विक वृत्ती वाढते. आणि सात्विक वृत्ती वाढली की शांती नावाची गोष्ट आहे ही तृप्ती आहे समाधान आहे ही लक्षणं अंगामध्ये या लागतात आणि काम क्रोधाला फाटा पडतो. हे मूळ गोष्ट आहे. म्हणून इथं साध्वी शांती नागवली. ही विवेकाची त्राय पिढिली. पुढची ओवी बघा. विवेकाची त्राय पिढिली म्हणजे त्राय म्हणजे त्याचा आधार असतो तो आधारच काढून घेतला विवेकाचा. वैराग्याची साल काढिली. वैराग्याचं कातडी काढून टाकली. जितया मान मोडिली उपशमाची. त्या काम क्रोधाने काय केलं बघा. जिवंतपणी शमदमाची मान मुरगळून टाकली. शब्दाचा अर्थ आहे मान मुरगळून टाकली म्हणजे त्यानं नाहीसं करून टाकलं. शम विचारातच नाही दम विचारातच नाही. जे 6 सांगितलेत ना त्यामध्ये जे साधन चतुष्टय सांगितले त्यातलं 4थं साधन जे आहे समाधी षटक ज्याला म्हणतात. 6 साधनं सांगितले नाही. शम दम शमा उपरम श्रद्धा जे वर्णन केलेले आहेत ना ही 6 जे आहेत हे समाधी षटक आहे. साधनेतलं 4थं साधन आहे ते. त्यातलं शम आणि दम हे मुरगळण्याचं काम कुणी केलं? काम क्रोधाने केलेलं आहे. कशाला शम राहतो? शम आणि दम. दम म्हणजे इंद्रियांचं दमन करणं इंद्रियांना आवरणं आणि शम म्हणजे अंतःकरण वृत्तीला आवरणं मनाला आवरणं म्हणजे शम आहे. मग हे उपशम झाला पाहिजे त्यासाठी शब्द वापरलाय बघा. अशा दोन्हीचा दमाचा आणि शमाचा उपशम व्हायला पाहिजे. उपशम होणं म्हणजे थोडीशी कासना उपरती व्हायला पाहिजे. उपरती म्हणजे काय तर वैराग्य व्हायला पाहिजे. एकसारखे शब्द आहेत बरं काय फक्त फिरवून आपण बघतो. उपरती म्हणजेच उपशम. उपशम करायला होतो केव्हा? उपरती झाली की. उपरती कधी होते माहिती आहे? वीट यायला पाहिजे संसाराचा. तुका म्हणे मग अवघ्याचा कंटाळा तूच एक गोपाळा आवडशी. ही अवस्था प्राप्त व्हावी लागते. नाही प्राप्त झाली ना तर संसाराचा वीट नाही संसार गोडच वाटायला लागतो ना. कसा उपशम होईल सांगा बघू. उपशमाची मान मुरगळली म्हणतात. कुणी मुरगळली? आसक्तीनं मुरगळली इच्छेनं मुरगळली काम क्रोधानं मदानं मोहानं मुरगळलेलं आहे त्याला. जितका मोह आणि आसक्ती अधिक तितका उपशम कमी तितका शमदम कमी. म्हणून इथं म्हणलेलं आहे उपशमाची जितया मान मोडिली. जिवंतपणीच उपशमाची मान मोडली म्हणजे काय तो जिवंत असतानाच शमदमाची मान मुरगळून टाकली. विवेकाचा विचाराचा आधार काढून टाकला. विचारच होत नाही त्यामध्ये. शम दम विवेक वैराग्य नष्ट करून टाकलं. 4 साधनच सांगितलेली आहेत आणि 4 साधनं माऊली यामध्ये सांगतात. पहिल्या तुकड्यामध्ये विवेक दुसऱ्या तुकड्यामध्ये वैराग्य आणि तिसऱ्या तुकड्यामध्ये समाधी षटक सांगितलेलं आहे. 3 साधनं सांगितलेलं आहे. एकच फक्त नाही त्यामध्ये मुमुक्षत्व नाही. मुमुक्षत्व शब्द या तिन्हीतच आतमध्ये अंतर्भूत आहे. तिसरं साधन जे आहे ना मुमुक्षत्व ते मुमुक्षत्व साधन यामध्येच अंतर्भूत आहे इन्क्लूड केलेलं आहे असं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. मुमुक्षत्व म्हणजे काय? त्यासाठी तळमळ असायला पाहिजे ना. परमात्म प्राप्तीची मोक्षाची तळमळ असायला पाहिजे. या तळमळीला मुमुक्षत्व म्हटलेलं आहे आणि हे मुमुक्षत्व आपोआप त्यामध्ये येतं. पहिला म्हटले वैराग्य. या वैराग्याचा विचाराचा आधारच काढून टाकला या काम क्रोधानं. दुसरं सांगितलं वैराग्य नष्ट करून टाकलं.
वैराग्य जे असायला पाहिजे थोडं बहुत तरी वैराग्य असायला पाहिजे. एखाद्या गोष्टीचा त्याग करायची आतमध्ये ताकद असली पाहिजे आपल्याला. आणि कोणत्या गोष्टीचा त्याग करावा? जे आपल्यासाठी योग्य नाही त्या गोष्टीचा त्याग करता आला पाहिजे. जे माझ्या मानसिक स्थितीला धक्का देतं, माझी शारीरिक स्थिती ज्यामुळं ढासळते, अशा गोष्टीचं सेवन, अशा गोष्टीचं ग्रहण मी करणार नाही. असं पाहणार नाही की ज्यामुळं माझ्या आतल्या अंतरंगाला ढवळून निघेल, असं पाहणार नाही, असं ऐकणार नाही, असा स्पर्श करणार नाही, किंवा असं काही गोष्टी ज्या आहेत त्या ज्या सांगितलेल्या स्पर्श, शब्द, रूप, रस, गंध, की जे 4-5 गोष्टी सांगितल्या त्यातल्याच आहेत की ज्यामुळं माझ्या एखाद्या गोष्टीला धक्का लागता कामा नये असं राहणं, यालाच वैराग्य म्हणतात ना. हे थोडं का असं वैराग्य असलं पाहिजे. विवेक, विचार त्या ठिकाणी असला पाहिजे. विचार असेलच तरच वैराग्य टिकतं. विचाराशिवाय असलेलं वैराग्य त्याला समर्थ म्हणतात, हेकाणपिसे म्हणतात. हे एकांड वैराग्य टिकत नाही, स्मशान वैराग्य म्हणतात. काही क्षणापुरतं असतं आणि नंतर लगेच निघून जातं. कोणतरी 1-4 प्रवचनातलं काहीतरी ऐकत बसलो, कीर्तन ऐकत बसलो तर तेवढ्यापुरतं वैराग्य टिकतं. हे बरोबर आहे वाटायला लागतं. पण काय स्थळ सोडता काय सवेची निघून जाते. समर्थच म्हणतात की स्थळ त्यागिता, ज्यावेळी स्थळाचा त्याग होतो त्यावेळी सगळं निघून जातं. हे स्मशान वैराग्य. कशामुळे असलं स्मशान वैराग्य असतं? त्याला विवेकाचा आधार नसतो. म्हणून ज्यावेळी विवेकाचा आधार प्राप्त होतो त्यावेळी ते वैराग्य टिकून राहतं. हे खोटंच आहे असं आत्म पटलं पाहिजे विचारानं. येथे विचारता निरसले, प्रपंच सहज सांडविले, तत्वता तत्व उरले ज्ञानी, अशी माऊलींची उवे. ते म्हणतात विचार करूनच याचा निरसन करता येतं, नाहीतर निरसन होत नाही. जोपर्यंत संसाराचं भान आहे ना, किंवा संसाराची आसक्ती आहे, तोपर्यंत निराश झालेला नसतो. तुका म्हणे नाही निरासला देह, तवरी हे सांसारिक. तोपर्यंत हे सांसारिकच आहेत. देहाची आसक्ती जोपर्यंत गेली नाही तोपर्यंत हे सांसारिकच आहेत. आणि इथं म्हणून म्हणलेलं आहे की विवेकाची जोड असायला लागते वैराग्याला. नुसतं वैराग्य घर सोडायला लावेल कदाचित, आणि घर सोडायला जाऊन कुठंतरी बाहेर जाऊन विचार करायला लागेल, कशाला आलो मी घर सोडून, घरातच करता आलं असतं ना हे सगळं. असं नंतर होतं. कारण काय? घर सोडताना विचार केला नव्हता, कशासाठी घर सोडायला लागलो. सोड घर, तुला सोडायची इच्छा झाली ना, पण कशासाठी सोडायला लागलास? ते वैराग्यानुसार वैतागानं सोडत असेल त्याला मी वैराग्य म्हणतो. वैताग असतो, त्या वैतागाला जर वैराग्य म्हटलं तर, किंवा वैफल्य असतं आणि वैफल्यग्रस्त होऊन वैतागानं जर घर सोडायला लागलो, काहीतरी गोष्ट टाकायला लागलो, तर ती टिकत नाही ना, टिकत नाही. मग टिकत नाही त्यासाठी विवेकच असायला पाहिजे. विवेकाशिवाय आधार असायला पाहिजे विवेकाचा. म्हणून इथं म्हणतात विवेकाची त्राय पिढी. विवेकाचा आधारच काढून टाकला त्यानं. कुणी या आसक्तीनं, कामक्रोधानं, मदमत्सरानं आधारच काढून टाकला त्याचा. आणि त्यामुळं काय झालं? वैराग्य ढिलं पडलं. म्हणून म्हणतात वैराग्याची साल काढणे. वरती जे होतं ना ते वैराग्य काढून टाकलं. जे थोडंसं का असं साधनेसाठी लागतं, सुखी जीवनासाठी लागतं. सुख त्याशिवाय येत नाही बरं काय. सोडल्याशिवाय, त्यागाशिवाय सुखात त्यागात शांती अनंतरम 12वा अध्याय सांगतोय आपला. श्रेय ज्ञान अभ्यासात, ज्ञानात ध्यान विशेषते, ध्यानात फल त्याग काय? कर्मफल त्याग, त्यागात शांती अनंतरम. त्यागातच खरी शांती आहे, वैराग्यात खरी शांती आहे. शांतीचं मूळ वैराग्यात आणि विवेकात आहे. म्हणजे विवेक आणि वैराग्य जर टाकलं तर उपशम कसा घडेल सांगा बघू? नाहीच घडणार. म्हणून उपशमाची मान मुरगळणी म्हणतात. ते उपशम घालून टाकला. आणि ज्या ठिकाणी मी आहे, उदाहरण आपण बघा, आपण भरकडतो त्याचं कारण तेच आहे. आपलं स्वस्थान सोडलं ना भरकटला माणूस बघा. म्हणजे ज्या ठिकाणी मी आहे ते स्थान सोडून अन्य ठिकाणी, अन्य स्थान ठिकाणी एखाद्या वस्तूची इच्छा करणं म्हणजे कामच आहे. तो जे आहे माझ्याजवळ ते सोडायचं आणि दुसरं काहीतरी अन्याची इच्छा करणं, यालाच कामना म्हणतात, यालाच इच्छा म्हणतात. किंवा ज्या काळात मी आहे तो सोडून अन्य काळातली वस्तूची इच्छा करणं हा सुद्धा कामच आहे. म्हणजे ज्या काळात आता मी वर्तमान काळात आहे, वर्तमान काळात जर मी आता आहे तर मी भूतकाळाचं जेव्हा इच्छा करतो किंवा भविष्यकाळाचा विचार जेव्हा करतो त्यावेळी मी भरकटलेलाच असतो, मी जाग्यावर नसतो. मग मोठे मोठे संत लोक सांगतात जाग्यावर राहा, जाग्यावर राहा. आहेच त्या जाग्यावर. आता तू म्हणेन मी आहे ना बसलेला, आहेच दिसतोच बसलेला, पण तू नाहीस तुझ्या जाग्यावर, तू भरकटतच असतोस. बघा दिवसातून किती वेळा भरकडतोय आपण, कुठून कुठून फिरून येतोय बघा, कुठल्या कुठल्या वस्तूला स्पर्श करून येतोय बघा, कुठल्या कुठल्या वस्तूची चव बघून येतो, कुठल्या कुठल्या वस्तूचं पाहतो, ऐकतो, जी वस्तू माझ्या समोरच नसते.
म्हणून मी माझ्या स्थानापासून अन्य ठिकाणी अन्य वस्तूची इच्छा करणं हाही काम आहे. आणि मी ज्या काळामध्ये आहे तो काळ सोडून दुसऱ्या काळातील वस्तूचा विचार करणं म्हणजे सुद्धा भरकटणंच आहे. म्हणून हे भरकटणं कशामुळे घडतं? त्याला विवेकाची जोड नसते. म्हणून भूत भविष्य हे अन्य काळ आहे. शास्त्र म्हणते अन्य काळात जाऊ नका. अन्य काळात जाऊ नका म्हणजे काय? भूत भविष्यात जाऊ नका. भूतकाळातल्या बुड्या आणि भविष्य काळातल्या उड्या परमपूज्य काकांचे शब्द आहेत बरं काय. भूतकाळात बुडी देत बसायचं आणि वर्तमान भविष्य काळामध्ये उड्या मारत बसायचं. म्हणजे काय? उगी नको ती मनोगत करायची ज्याचा माझ्याशी काही उपयोगी नाही किंवा पूर्णही होणार नाही अशाबद्दलचा काहीतरी विचार करायचा. याला म्हणायचं भविष्य काळातल्या बुड्या. म्हणून प्रपंच हे वास्तविक विचार केला तर माझ्यासाठी संसार हा अन्य आहे. मी नाही संसार, माझ्यासाठी संसार अन्य आहे. ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे विवेकानं. पण तो विवेक तेवढा येत नाही. केव्हा हे कळेल? त्यातला सार रूप काय आहे प्रपंचातलं जर कळलं, असार काय आहे हे कळलं तर निश्चित सार काहीच नाही ना, सगळं असरच आहे. त्रिगुण असार, निर्गुण ते सार. आता सारासार विचार हा रिपाठ माऊलींचा तिसराच अभंग आहे. त्रिगुण असार, सगळा प्रपंच गुणात्मक आहे, गुणानं भरलेला आहे. तुला गुणाच्या बाहेर पडलास तर तुला सार रूप कळेल. मग सार रूप कळण्यासाठी तुला प्रपंच अन्य आहे हे माझं स्वरूप नाही हे कळलं पाहिजे. माझं स्वरूप प्रपंचापेक्षा फार भिन्न आहे, मी प्रपंच नाही हे कळलं पाहिजे. प्रपंच माझ्यापासून खूप दूर आहे, फक्त मीच माझ्याजवळ आहे. माझ्यापासून दूर जास्त कोण असेल तर सगळी दूर आहेत मी सोडून. तिच्या शेवट अगदी यायला पाहिजे. शरीर सुद्धा माझ्यापासून दूर आहे. चिंतन केल्यावर समजतंय बरं काय. शरीर सुद्धा माझ्यापासून दूर आहे, कारण मी त्या शरीरातल्या कुठल्याही जे विकार आहेत त्यांना येणारे जे काय म्हणतो आवेग, त्या आवेगावरती नियंत्रण ठेवू शकत नाही. मी उचकी आली तर मी थांबवू शकत नाही, शिंक आली तर दडपून शकत नाही, खोकला आला तर मला खोकावंच लागतं, मलमूत्र विसर्जनाला जावंच लागतं, राग प्रकट होतोच, डोळे वटारेल, लाल चेहरा होईल, पण प्रकटीकरण आहेत. काही माणसं बोलत नाहीत, नुसते डोळे वटरतात, पण विकार बाहेर उमटलाच ना. याचा अर्थ आहे शरीर माझ्यापासून दूर असल्यामुळं माझं नियंत्रण त्याच्यावरती राहत नाही. म्हणून शरीर सुद्धा अन्य आहे असं चिंतन आपण केलं पाहिजे. हा विवेकातलं चिंतन आहे बरं का. आणि बसून शांतपणे चिंतन करावं लागतं की ही विवेकाचं भाषा माणसाला समजत नाही. आणि म्हणूनच माऊलींची 4थ्या अध्यायामध्ये उभे आहे बघा. हे वैराग्याची शिव न देखती, विवेकाची भाषा नेनती, ते मूर्ख केवी पावती मज ईश्वरा. ते कुठले माझ्यापर्यंत येतील? ज्यांना विवेकाची भाषा समजत नाही आणि वैराग्याचं जवळपास जात नाहीत. वैराग्याची साल काढली ह्यात म्हणतात ते. त्यामुळे वैराग्याच्या जवळ सुद्धा जात नाही. त्यांना काय देवाचं स्वरूप कळेल सांगा बघू? आपलं स्वरूप ही कसं कळेल सांगा बघू? ज्याला आपणच कोणाही समजत नाही, नको त्या उपाध्या घेऊन जगत असतो, त्याला काय करणार आहे? मी बाप म्हणून मिरवतो. मुलं जर चांगल्या ठिकाणी असतील ना तर बाप म्हणून मिरवतो. मुलं जर चांगल्या ठिकाणी नसतील ना आणि जावाई चांगल्या ठिकाणी पदावर असेल तर सासरा म्हणून सांगतो कुणाचा. कसा आगाऊ माणूस आहे बघा. मुलगा समजा काही मिळकतीचा नसला, त्याची काय प्रतिष्ठा समाजामध्ये नसेल तर कुणाचा बाप आहे म्हणून लवकर ओळख सांगत नाही, तर कुणाचा सासरा आहे, कुणाची सासू आहे म्हणून मी सांगतो. का? तर माझा जावई कलेक्टर आहे ना, तो जो कलेक्टर आहे ना त्याची मी सासू, त्याचा मी सासरा. मग मुलाची काय ओळख सांगत नाही. अशा खोट्या दंभातूनच मिरवायला मला आवडतं. त्याला कारण काम एश क्रोध एश, हा क्रोध आणि हा काम या सगळ्याला कारणीभूत आहे. तो विवेकाची भाषाच ओळखू देत नाही, वैराग्याच्या शिवेपर्यंत जाऊ देत नाही आणि त्यामुळं वैराग्याच्या आसपास सुद्धा फिरत नाही. हे जे आहेत हे विचारवंत असतात, त्यांना कळतं. 15व्या अध्यायामध्ये सुंदर उभे आहे बघा. त्या संसारा या समजता जाणीजे अनित्यता, मग वैराग्य दौडता पाठी लागे. वैराग्य कधी पाठी लागेल आपल्या? तर समस्त संसाराच्या मध्ये अनित्यता सापडली पाहिजे, कळली पाहिजे. तेव्हा आपल्याला कळायला लागेल की सगळं हे अन्य आहे. जरासं चिंतन अन्याचं चालू होतं म्हणून बोलायला लागलं आपण. मी सोडून दुसरं अन्य आहे सगळं.
मी जेव्हा मी सोडून बाहेरच्या वस्तूची इच्छा करतो ना, तेव्हा अन्याची इच्छा करतो. इच्छा झाली ना, मी कामात अडकलो, क्रोधात अडकलो, लोभात अडकलो, समजायचं मी मायेतच आहे असा त्याचा अर्थ आहे. अन्याची इच्छा करायची, मी माझी इच्छा करावी. लक्षात घ्या, मी माझी इच्छा करावी, अन्याची करू नये. मी ज्या काळामध्ये राहतो त्या काळामधलं बोलावं, त्या काळाचाच विचार करावा, त्या काळातल्या वस्तूचा भोग घ्यावा. आपण काय करतोय बघा, भविष्यकाळातल्याही वस्तूंचा भोग घेतो आणि त्याच्या विचारामध्ये असतो, आणि भूतकाळाच्याही विचारामध्ये असतो आणि तिथल्याही वस्तूचा भोग घेत असतो आणि त्याचंही चिंतन करत असतो, त्याच्या इच्छा करत असतो. जोपर्यंत भूतकाळातल्या इच्छा आहेत, भविष्यकाळातल्या इच्छा आहेत, तोपर्यंत वर्तमान काळात जगणं हे माझ्या हातातलं काम आहे. ते मी सोडून दिलं ना, वर्तमान काळ सोडणं फार वाईट गोष्ट आहे. जे कृष्णमूर्तींचं सुद्धा सगळं वाङ्मय वाचलं तर आपल्या लक्षात येतं, किंवा विमलाताई ठकार म्हणून एक साध्वी होऊन गेल्या, त्यांचं वाङ्मय वाचलं की लक्षात येतं, वर्तमानात राहा. वर्तमानात राहा म्हणजे प्रत्येक क्षणाचा उपभोग घ्या. भोग कसा घ्यायचा, मी ज्या क्षणामध्ये आहे तो क्षण फक्त बघत राहायचं, अन्य काही नाही. ज्या क्षणामध्ये आपण आहोत त्या क्षणामध्ये राहिलो तर ती समाधी अवस्था असते, लक्षातच येत नाही. डोळे उघडे असतील नाहीतर मिटलेले असतील, पण साधना चालूच असते. किंवा त्याला ध्यान म्हणा किंवा समाधी अवस्था म्हणा, त्याला मग सविकल्प म्हणा किंवा निर्विकल्प म्हणा, पण ती समाधी अवस्था असते. केव्हा, जेव्हा आपण जो क्षण असतो त्या क्षणात असतो त्यावेळी. बघा ना, कधी श्वासाकडे लक्ष ठेवायला का सांगतात, योगामधली प्रक्रिया. श्वासाकडे लक्ष ठेवी, ध्यानाची प्रक्रिया पूर्ण करा. श्वास म्हणजे काय, वर्तमान आहे. श्वास म्हणजे काय, आपला वर्तमान काय असेल तर श्वास आहे. भूतकाळ नाही श्वास, गेले की श्वास गेले, आले ते गेले. आता मात्र जे आहेत त्यामुळे मी जिवंत आहे. काल झाला श्वासोच्छ्वास त्यामुळे मी जिवंत नाही, तर आत्ता चालू आहे त्या श्वासोच्छ्वासामुळे मी जिवंत आहे. हे जेव्हा कळायला लागेल त्यावेळी श्वासावर प्रेम जडेल. ज्याला अजपा जपणे उलट प्राणाचा तेथही मनाचा निर्धार असे, माऊलींचा हरिपाठ सांगतोय बघा. अजपा जपणे उलट प्राणाचा म्हणजे काय, श्वासामध्ये त्या वर्तमान काळामध्ये राहता आलं पाहिजे. आणि जेव्हा असं करता येईल तेव्हा आपण या कामक्रोधापासून दूर राहू शकू. असं 252 नंबरची ओवी जी आहे त्याचा विचार आपण केलेला आहे. वेळ संपलेला आहे, आपण थांबतोय. आजची सेवा सद्गुरूंच्या चरणी, भगवान ज्ञानेश्वरांच्या चरणी अर्पण करून विराम घेऊया. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.